हाय हॅलो, कसे आहात सगळे बरंच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. माझं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे ब्लॉग माझा कालचा आहे. म्हणजे मी झोमॅटो डिलेवरी करायला गेली होती त्याचा पण आहे, आणि पुढे जाऊन आणि थोडासा त्याच्या आधीचे दिवसाचा पण आहे. तर ते नक्की बघा. आणि तुम्हाला बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. लई सपोर्टची जरूरत आहे तुमची. खाली एक सबस्क्राईब केले आणि लाईक केले तर लई भरपूर आहे माझ्यासाठी. तर तुमची साथ लई जरूरत आहे मला आता. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद जे व्हिडिओ बघतात माझा पूर्ण, आणि त्याच्यासाठी पण. आणि तुम्हाला काही नाही, लई आभारी आहे तुमचे मी. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केले तर लई भारी होईल माझ्यासाठी. तर त्याच्यामुळे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा पुढचा आणि बघा. जर बरं वाटलं असेल सगळं तर नक्की सबस्क्राईब करा. भीती वाटते मनात, तर असं वाटते ना की कधी निघाली नाही. नाही, मला काय झालं तर हे पोराला काय होईल, बस थोडासा भीती, बाकी काही नाही आहे. गाडी तर मी चालवून घेते, पण आता करायला लागणार आहे बाहेर जाऊन मतलब गाडीवरच आहे. त्याचीच भीती आहे की कसं करू शकते का मी, होईल का माझ्याशी, हे सकाळपासून विचार करते. निघायला लागणार. ड्रेस वगैरे सगळं घातली आहे मी. मला हसू आले. जाऊ द्या, हे पण दिवस निघून जाईल. आलाय वाटतं. सगळ्यांच्या जीवनात येते, काही जास्त येते, काहीला कमी येतात. माझे म्हणजे जसं आलाय तसं आलाय. चला मी जाऊ का? जातो, यांना सोडून जाते घरी. म्हणजे मी आता जाते 9 वाजता, 9:30ला म्हणजे हे पिकअप करणार डिलेवरीचा. तर मी 1 वाजता येणार. 12:30 म्हणजे 12-12:30 वाजेपर्यंत शिफ्ट घेतली आहे मी. तर तोपर्यंत येईल मी घरी. तर त्याच्यानंतर संध्याकाळी पण जाणार आहे. तर ही शिफ्ट बघू होते की नाही, नाहीतर दुसरा शिफ्ट घेणार, असं करणार. तर चला यांना सोडून जाते घरी. TV चालू आहे. खाऊन पिऊन सगळं झालंय. नाश्ता वगैरे सगळं झालंय. हे बघा बेसिंगमध्ये आहे, सगळं झालंय. चाय ठेवलं ते पण झालंय. सगळं गॅस वगैरे सगळं बंद केली आहे मी. खाली फक्त एक भीती आहे की पोरांना सोडून जायला लागतं. तर काही नाही, आता आहे तर करायला लागणार काम. ऑप्शन्स काहीच नाही आहे. मी ऑर्डरला आली होती. ऑर्डर देऊन टाकली. 2-3 झाले, ह्याच्यामुळे 4 झाले माझे ऑर्डर. तर आता 12 वाजेपर्यंत करायचे मला. शिफ्ट आहे माझी. तर तुम्हाला भेटू परत. आता ऑर्डर घेते, तेथून पण भेटते, आणि जिथे पोहोचवते तिथून पण भेटते. चला तुम्हाला नक्की दाखवणार. नाही तर तुम्ही बोलणार की असंच बोलते, कुठे पण आहे. म्हणून दाखवलेला बरा असतो. त्याच्यामुळे तुम्ही मला बघतच असेल. तर आता 4 ऑर्डर झाले. आता बघू किती ऑर्डर होतात 12 वाजेपर्यंत, बघू. आता जाऊन आली आहे मी घरी आली आहे आता. आणि हे बघा तुम्हाला काय दाखवते, काय केले. मला लय वेळ झाला आली मी, म्हणजे 5 मिनटं झाला मी आली. मला उशीर झाला यायला. तुम्हाला दाखवते. माझा हे व्हिडिओ आहे आधीच्या दिवसाचा, ज्या दिवशी तुळशी पूजा कार्तिक मासम लागत होता त्या दिवशीचा आहे. आणि हे मी ना भावाचा बोलत होती तुम्हाला. म्हणजे इथे ना साऊथ इंडियनमध्ये ना, इथे तेलंगणामध्ये असं ना अय्यप्पा स्वामीचा ना माळ घालतात. तर तेच बोलत होती. जर तुम्हाला समजत नसेल तर मी बोलते आता. त्या अय्यप्पा स्वामीचा माळ घातला होता, तर त्याची मला लई खुशी होती. त्याच्यामुळे मी तुमच्याशी शेअर केली, आणि तेच पुढे मी बोलते. तर तुम्हाला पूर्ण ऐका. ह्याच्या आधीचे व्हिडिओमध्ये पण आहे, आधीचे आता येणार आहे. तर चला
सबस्क्राईब नक्की करा, नाही केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, हात जोडून मागते, प्लीज सबस्क्राईब करा. चला कंटिन्यू करा व्हिडिओ. कसं पाळतो आपण, श्रावण कसं करतो तसं करतात हे लोक पण. मी जेवढा आंटीला बघितले मी तेवढंच बोलू शकते. मी अजून नाही बघितले बाहेरचं, मला एवढं काही माहिती नाही आहे. म्हणजे मला येऊन चार वर्ष झाले, पण बोलतात ना मी बाहेरचं एवढं काही लक्ष देत नाही. आंटी जेवढं करते मी तेवढं माहिती आहे मला, का म्हणजे आंटी वरतीच राहते ना, आणि पोरं येतात जातात तर ते वार्तामध्ये आणि ते काय काय करतात ते मला माहिती पडतं. आणि तर ते ह्या महिन्यात लई त्यांना हे असतो. आणि एक गोष्ट, इथे ना सबरीमाला पण घालतात. तुम्हाला सबरी देव माहिती असेल, म्हणजे कोणाकोणाला माहिती असेल, कोणाकोणाला नाही माहिती असणार. तर माणसं ना असं एक माळ घालतात, आपण जसं घालतात ना तसं एक माळ असतं त्यांचा. आणि ते म्हणजे बाहेरच मंदिरात राहतात, मंदिरात जेवण म्हणून सगळं करतात. आणि जेवण वगैरे सगळं त्यांचा मंदिरामध्येच असतो. आणि त्यांचं सकाळी 4 वाजता उठून आंघोळ करायला लागतं. कोणाकोणाला माहिती असेल, मला असं वाटते. सबरी देव माहिती आहे ना तुम्हाला, मला एवढंच माहिती आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाव नाही माहिती ते देवाचा. पण इथे तेलंगणामध्ये लई लोक करतात. आणि ह्या महिन्यापासून चालू झालं आहे, म्हणजे चालू तर लई पुढेच झालं आहे, पण आता ह्या थंडीमध्ये ना म्हणजे लई लोक करतात. तर हे कार्तिक मासापासून पण लई लोक करतात, त्याच्यामुळे बोलते. तर मी आज बघितले माझ्या भाऊ पण असं म्हणजे आजपासून तो गेला आहे, असं त्यांनी माळ घातले. तर लई भारी वाटलं, मनाला एक खुशी झाली की चला आमचे घरातून कोणतरी एक करतो. पण ते देवाला बायका नाही हे होत, बायका नाही करू शकत त्याला. म्हणजे आपलं चांगला वाईट असतो, आपण समजू शकतात तुम्ही. तर तसं असतं. भावाने केले ना तर मला लई बरं वाटलं ते. मी पण त्याचा स्टेटस बघितले, आम्हाला पण काय माहिती नव्हता तो करतो म्हणून. आत्ता जस्ट मी 5 मिनटं झाले त्याचा स्टेटस बघून वहिनीला फोन केली. मी बोलली भाऊनी केला आहे, तर ती बोलली हां. तर त्यांची लई इच्छा होती. आता त्यांची एक पोरगी पण झाली आहे ना, 3 महिने झाले. आणि ती पोरगी एवढी भारी आहे ना, तुम्हाला कधीतरी फोटो दाखवेल त्याचे. आणि ती त्यांचे म्हणजे घरातले लक्ष्मी बोलतात ना एखादी, पण लई ती झाली तेव्हापासून माझ्या भावाचं लई म्हणजे बोलतात ना असं शेअर नाही करायचं. पण चला, देव तरी त्याला एकटा आहे, 7 तरी देतो देव, बस एवढंच आहे. तो खुशी राहावं त्याच्यामध्येच, एवढंच, बाकी काही नाही. आम्हाला लई खुशी आहे, तो खुशी आहे, तो समाधान आहे. त्याला करायचं होता म्हणून त्यांनी लई वर्षाचं बघत होता. तर आता ह्या वर्षी त्यांनी पण माळ घातले. आम्हाला पण सगळी बहिणीला खुशी झाली की त्यांनी माळ घातले आणि चांगलं व्यवस्थित त्याचा संसार व्हावं आणि व्यवस्थित राहावं तो, बस एवढंच मनोकामना आहे देवाशी, बस अजून काही नाही. त्यांनी लई काय म्हणजे मम्मी पप्पा गेले तेव्हापासून त्यांनी लई काय स्ट्रगल केलं आहे. त्याच्याकडे एक टायमाला होता नाही होता, ते पण त्यांनी सगळं दिवस काढले. आता मी तसं दिवस काढते ना जसं त्यांनी पण काढले. मी तर माझा तर चला काहीतरी, पण भाऊ एक असा आहे ना की काही बोलू शकत नाही. बस त्याचा चांगला व्हावा, बस अजून काही नाही. मनापूर्वक लई हे आहे त्याला आशीर्वाद, हे आहे म्हणजे भरभरून राहावा आणि चांगलं राहावा तो, बस. खुशी एक शेअर करायचा होता म्हणून शेअर केली. आणि डोळ्यातून माझा पाणी यायला, म्हणजे डोळं भरायला लागलं माझा. तर ते मी काही नाही करणार आहे. तर चला, तर मला असं वाटते की एखादीचा चांगला होते तर व्हावा चांगला आणि मस्त राहावा. तो पण एकटाच आहे, त्याचे ना मागे ना पुढे, आमचं ना मागे ना पुढे. आईबापाचा हाच नाही तर कुठून हे होणार आहे. त्यांनी पण लई त्रास काढले. बिन आईबापाचा कसं संसार सांभाळायचा त्याला काही माहिती नव्हता. तरी पण त्यांनी सगळं सांभाळून आज खंबीर उभा आहे त्याच्या पायावर तो. तर हेच गर्व होते की हां चला
भाऊ एक सगळं स्ट्रगलमध्ये एक चांगला उभा आहे, बस एवढा चांगला राहावा तो, बस एवढा, अजून काही नाही. तर चला इथेच एंड करते ह्या व्हिडिओचा, आणि ह्याचे पुढे जो व्हिडिओ येईल तुम्हाला उद्या येईल, तर नक्की सगळं दाखवणार तुम्हाला. आज मला थोडासा गाडीचं काम आहे ते करून घेते, आणि उद्यापासून मी कामाला जाणार आहे, तर तुम्हाला पण दाखवणार आहे. आज एक दिवस मी बोलले की चला आज थोडा पोरांमध्ये राहू आणि उद्यापासून कामावर जाऊ. तर गाडीचं काम करून घेते, स्टँड वगैरे लावायचे ते मोबाईल ठेवायला, तर ते स्टँडला वगैरे लावून घेते. सबस्क्राईब करा, चांगला वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, करा बोला, सबस्क्राईब करा. सबरी मला काय करून ठेवले दोघं, सगळे नवीन कपडे, काय कपडे सगळे विकर विकर. नाही होणार झोमॅटोचा, लय उशीर लागते आणि लय फेऱ्या मारायचा असतो. दुसरं काय काम बघणार, आज बघितली, आज बघून तर ते गाडी घोडीचं काम म्हणजे हे होते. डोळे बघू शकतात लाल झाले, पण मग ना हायवेवर ना भीती वाटत होती की पडणार तर नाही ना मी, असं वाटत होती. पडली तर नाही, व्यवस्थित आली, पण डोळे बघू शकतात माझे. ते काम नाही आवडलं, आता दुसरा काय काम बघते. तर भीक मागायची पाळी झाली आहे माझी, काही समजत नाही आता काय करू काय नाही करू.